थांबा थांबा, होतंय. अगं काय करतेस? कळेल कळेल. दादाच्या पहिल्या लग्नात मला हे सगळं करायला मिळालं नव्हतं. अगं काय करतेस? आई आले ग. आई म्हणजे ना काय ग? हे काय केलंस? काय म्हणजे दादाची सुहागरात आहे ना, त्याची तयारी केली. आमच्या वेळेला तर यांनीच. अगं कधीतरी डोकं आणि तोंड एकत्र चालवत जा. काय झालं? काय चावटपणा आहे हा? अजून सत्यनारायणाची पूजा झाली नाही. हे काय ग? आई हे कुठे पहिलं लग्न आहे दादाचं? चालतं. थोबाड बंद ठेवशील थोडा वेळ? आनंदी राजा, आता तुझं लग्न झालंय, हे घर तुझं आहे. आता आपण दुसरी बायको आहोत, चिंगीची सावत्र आई आहे असं समजायचं नाही. रमा गेली तिच्यासोबत तिचं सगळं घेऊन गेली. आता हे घर तुझं आहे. इथे पडेल ते काम बिंदास करायचं, लाजायचं नाही. घर तुझं आहे की नाही बाळा? तुझ्या गावी तूच करायची की नाही, तसं इथे सुद्धा तूच करायचंय. चिंगीचं सगळं तूच करायचंय. मला नाही जमत ग. इतके गुडघे दुखतात ना. बरं ही वर्षा, ही परक्याचं धन, किती उधळायचं, हो की नाही? तिला संसार आहे. पण मी येत जाईन ना. कशाला? त्यांना संसार करू दे. आनंदी बाळा, तुला काही विचारायचंय? नाही, तुम्ही म्हणाल तसं. आणि आता सगळ्यात महत्वाचं, वर्षभरात या घरात पाळणा हल्ला पाहिजे. मला नातू हवाय. अजून एक महत्वाचं, बाई म्हणून तुला एक मी सल्ला देते. नवऱ्याला सुखी ठेवणं हे बाईचं प्रथम कर्तव्य असतं, तरच नवरा आपल्या मुठीत राहतो. हो मग आमच्या ह्यांना बघितलंस, जरा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. हा काय प्रकार आहे सगळा? हे सगळं मी केलंय. तुझी सुहागरात आहे ना दादा. ऑल द बेस्ट. बरं आईसाहेब चला, त्यांना एकांत द्या जरा. चला चला. राघव, राजा, बरं झालंस रे लग्नाला तयार झालास. आता बघ, आता तुझ्या आयुष्याची घडी व्यवस्थित बसते की नाही बघ. चल वर्षा, चल. ऑल द बेस्ट. दादा दार बंद करून घेतलंय. अगं का? चिंगी, काय झालं माझ्या चिंगीला? चिंगी, आई, चिंगी, काय झालं असेल चिंगीला? चिंगी, माझी आई. चिंगी, आई, चिंगी, आई. हा दरवाजा उघड बाळा. हे बघ बाबा आलाय. चिंगी, चिंगी दरवाजा उघड. चिंगी, चिंगी अगं दरवाजा उघड. अहो रडतीये ती. पण आत्ताच रडायचं होतं.
वर्षा, चिंगी हे बघ बाबा आलाय, तू दरवाजा तर उघड. हा मी काय म्हणते राघव, होईल ती शांत थोड्या वेळाने. तुम्ही झोपा जा. आई, थांब जरा. चिंगी अगं दरवाजा तर उघड. उघड उघड दरवाजा उघड. ये. हे रडते कशाला? हा बाबा आहे ना समोर, रडायचं नाही, रडायचं नाही. पुन्हा वाईट स्वप्न पाहिलं का? हा ती बया स्वप्नात आली असेल तर स्वप्न वाईटच असणार ना. बाबा आईला वाचव ना, तिला खूप त्रास होतोय. ती आपल्या दोघांना हाक मारत होती. बाबा माझी आई. आई तुझा फास्ट लाव आहे ना, वाचव ना तिला. तू रडू नको, रडू. हे बघ हे बघ हे बघ, ते स्वप्न होतं, वाईट स्वप्न होतं, ते गेलं. हा आता रडायची काहीच गरज नाहीये. मी आहे ना तुझ्या समोर, बाबा आहे ना, रडू नको. आई माझी आई. दादा तुम्ही दोघं जा ना झोपायला, मी सांभाळते तिला. जा. आई मी बघतो काय ते, तुम्ही जा झोपा. चांगलं सांगितलेलं सुद्धा पटत नाहीये. रडायचं नाही, बाबा आहे ना तुझ्या समोर आहे बाबा. मी आलेच. हा आलेच कुठे? अरे ही कुठे चाललीये? काय रे देवा. ए राघव, मला हे जागरण सहन नाही होत रे बाबा. मी जाऊ का झोपायला? नाही रे, हल्ली फार वाईट झालं रे. काय आपण ऐक ऐक ऐक, आपण तिकडच्या रूम मध्ये जाऊन झोपूया. चिंगी, ए चिंगी, झोप झोप झोप. बाबा आईला वाचव ना, आई पाहिजे. बाळा, आईला काही झालेलं नाहीये, तू झोप बरं शांत. झोप. ये. आई माझी आई. चिंगी, चिंगी काय झालं बाळ? काय झालंय? माझी आठवण येते का तुला? चिंगी, त्या फोटो मध्ये होतं ना तेच बरं होतं. किमान डोळ्यासमोर तरी होते मी. बाबा माझी चिंगी, आई. अगं मला आतमध्ये नाही का येता येते, ती आनंदी असताना. काय करू? नाही, पण मला हा आतमध्ये जायलाच लागेल. आई 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 पाहिजे. हा हा आई बघ अगं, बाबा आई. नाही नाही, आईला काही झालेलं नाहीये. आईला वाचव ना. चिंगी, आईला काही झालेलं नाही. बघ माझ्याकडे बघ, हे बघ हे बघ, ऐक ऐक ऐक, हे बघ, आईला काही झालेलं नाहीये. आई जिथे आहे तिथे आनंदात आहे. ते हे बघ, तू जर का असं रडलीस ना, आईने तुला असं बघितलं तर तिला वाईट वाटणार ना. तू रडायचं नाही. हा रडू नको, झोपायचं आता शांत, रडायचं नाही. मी आहे ना. हा आईला काही नाही झालं, आईला काही झालं नाही. हो बाळ, मी येते आतमध्ये. थांब, कशी जाऊ? मला चिंगीसाठी आतमध्ये जायलाच पाहिजे, काही झालं तरी. हा दरवाजा तुटला ना तरी चालेल.
आई, माझी आई. वहिनी तुम्ही इथे? बाबा, माझी आई. आई, माझी आई. ते चिंगी रडतीये ना, तिचा आवाज आला म्हणून आले मी. वहिनी माफ करा, तुमची झोप मोड झाली असेल, नाही त्रास झाला ना तुम्हाला? नाही, झोपमोड झाली म्हणून त्रास नाही झाला, ती रडतीये म्हणून मला. वहिनी खरंच सॉरी, पण झोपेल ती आता. तिच्या आईची आठवण येते ना तिला. कदाचित मी या घरात आल्यामुळे जरा जास्तच आली असेल. वहिनी तुम्ही आत कशा आलात? दरवाजा उघडाच होता, आता मी बंद केलाय. रात्रीचा दरवाजा बंद करून ठेवत जा. मी चिंगीला बघते. अहो तिचे बाबा आहेत आत. बाबांशिवाय ती कुणाचंच ऐकणार नाही आता. कुणाचंच? हा, नाही बरोबर आहे. ठीक आहे, तिची काळजी घ्या. येते मी. काय झालं? तुमच्या लॉकची सिस्टीम मला काही कळत नाही. हे उघडून दे ना. अहो मला पण नाही जमत ते. नाही जमेल, ते असं काहीतरी गोल गोल फिरवायचं असतं आणि काहीतरी ओढायचं असतं म्हणे. तो एक खटका वगैरे असतो, एकदा बघ ना. मला खरंच नाही जमत, तुम्हीच बघा. प्रयत्न तर करून बघ. हो नाही जमत मला. आई, माझी आई. सांगा. ते असं गोल 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 फिरवते तर. हा नाही, उलट. हा हा, आता हे इकडे ओढून बघ बरं, एकदा ओढून बघ. हा हा, उघडलं की. अहो तुम्हाला पण जमलं असतं हे, असं सोपं आहे. आता कुठे जमतंय आता? हा म्हणजे झोपमोड झाली ना माझी, नाही जमत आणि मला. बाकी काही नाही, येते. आणि हा, तुला एखादी अंगाई माहितीये का? मग ती मोबाईल वरती लाव, चिंगी झोपेल. हा, पण तुम्हाला रमा लावायची ना, अख्खी सोसायटी झोपायची. झोपेल ती. हा चालेल, येते. हो. बाबा, हो. आई, आई. नको नको रडू नको बाबा. आई. हा बाबा आहे नाही. चिंगीसाठी दूध आणलंय. आई, नाही नको, त्याची गरज नाहीये. रडू नको बाळा. झोप 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 झोप, रडायचं नाही. हा? बाबा आहे ना, आईला काही होणार नाही. आईला काही होणार नाही. बाबा, आई. नको रडू. झोप झोप झोपायचं झोपायचं. शांत झोप, शांत झोप. आई, आई. हो नको नको. आई.
शांत हे आभाळ सारे, शांतता रे शांत वारे, शांतता रे शांत वारे, या झऱ्यांचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. आनंदी? चिंगी झोपलीये, तू पण जाऊन झोप आता. ही एकटीच का झोपते? ती नेहमी रमाच्या कुशीतच झोपायची. पण रमा गेल्यानंतर स्वप्नामध्ये रमाला पाहायची ती, आणि अचानक रात्रीचीच उठून रडत राहायची. तिला मग मी तिच्या बेडरूम मध्ये झोपायला लागलो. ती झोपेपर्यंत मी सोबत असायचो तिच्या. एकदा मला म्हणाली की नाही बाबा, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप, मी माझ्या रूम मध्ये एकटी झोपेन. प्रयत्न करतोय मी, पण तिला आईची माया नाही लावू शकत मी. म्हणतात ना, बाप म्हणजे कर्तव्य आणि आई म्हणजे प्रेम. हे इतकं काही मनात ठसवलं गेलंय की त्यामुळे कुठे ना कुठे परकेपणा येतोच. तुम्ही दोघे झोपा इथे, मी आहे बाहेर. रमा, केलं मी लग्न आपल्या चिंगीसाठी. घरात एखाद्याला सामावून घेणं सहज सोपं असतं का? पण आयुष्यात आनंदी या घरात आलीये. तिच्या काही अपेक्षा घेऊन, तिची काही स्वप्न घेऊन ती आलीये. मी तिच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. हे आपलं घर सावरण्यासाठी मी लग्न केलं, आनंदीला या घरात आणलं. खरं तर आता आनंदीच्या येण्याने तुझ्या नसण्याची जाणीव अधिक वाटू लागली.